आमंत्रित केलं जातं गंगामाता गोंदवली या संघाला फलंदाजीसाठी। तर सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे भानुदास आणि संजय। वेलकम वराळदेवी क्रीडा मंडळाचे सर्वे सर्वा, वराळदेवी न्यू फोर्टिव्हिल संघाचे सर्वे सर्वा किरणजी पाटील आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत। वेलकम रमेश दादा, आपण व्यासपीठावर मंचावर यायचं आहे। बंदरमध्ये काल्हेर संघाचे कोच आहेत, आपणास विनंती असेल आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये येऊन या मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे। पहिल्या षटकाला आरंभ सुरुवात होत आणि सलामी गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं गोलंदाजी धुरा सांभाळतोय तानाजी पाटील। स्थायिक रोटी करतोय भानुदास नॉनसेक्रेटरी संजू। यानंतर वराळदेवी ताडाली विपक्ष स्वराज्य कशाळी न्यू 40+ या दोन्ही संघाने आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे। तर निश्चितच चालू सामन्याला सुरुवात होत आहे। 9:30 कंप्लीट झालेली आहेत आणि चालू सामन्यासाठी आपण फक्त 20 मिनिटं देतोय। पंचांनी टाइम सेट करायचंय। पहिल्या षटकाला आरंभ सुरुवात आगास सलामी गोलंदाज तानाजी पाटील। बंदरमध्ये काल्हेर संघातील एक महत्त्वाचा गोलंदाज आहे। स्थायिक रोटेट करतो भानुदास नॉनसेक्रेटरी संजू। आणि पहिला चेंडू अतिशय चांगला फटका ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला एका टप्प्याने चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर जाणारा दणदणीत चौकार। अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळते भानुदास पाटील याच्या माध्यमातून। पहिल्या चेंडू बॅटच्या बरोबर मधोमध घेऊन लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर जाणारा हा पहिलाच चौकार गंगामाता गोंदवली संघासाठी 4 धावने खाता करतो फलंदाज भानुदास। पुन्हा एकदा गोलंदाज तानाजी। या ठिकाणी मात्र अतिशय खराब चेंडू आणि उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं। एबे डिलिव्हरच्या अंदाजाने चेंडू सुंदर असं स्वीप घुटना टेक और चक्का देख अतिशय देखना चिकना अप्रतिम उत्कृष्ट फटका ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला। खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर, एक चोख उत्तर भानुदासच्या बॅट मधून। पहिल्याच 2 चेंडूवर अटॅक आपण पाहतोय। पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग आपण पाहतोय भानुदास याची। पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका, अतिशय देखना फटका, स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणार नेत्रदीपक चौकार। पुन्हा एकदा भानुदासच्या बॅट मधून येतोय चौकाने संख्या धावसंख्या पोहोचते ती 14 या धावसंख्येवर। अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स। आक्रमण पहिल्या चेंडूपासून आपण आक्रमण पाहतोय। नुकतीच मित्र संपन्न झाली स्पर्धा आपण पाहिली। स्वर्गीय बलवंत तुफान पिंपलास त्या स्पर्धेचा विजेता संघ आहे गंगामाता गोंदवली। वेलकम। चेंडूला सुंदर असं ऑनरे अतिशय उत्कृष्ट फटका डाऊन द ग्राउंड शॉट, चेंडू सीमाच्या बाहेर जातोय। पुन्हा एकदा बॅट मधून चौकार भानुदासच्या येतोय। चौकाने संघाची धावसंख्या होती ती 18। अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट जणू काही आपण पाहतोय। वेलकम। या स्पर्धेचे मुख्य समालोचक सन्माननीय ज्ञानेश्वर चिकणे यांच्याकडे शुभ आगमन होते। आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत। या स्पर्धेचे मुख्य स्ट्रायकर समालोचक आहेत, मुख्य समालोचक आहेत स्वर्गीय कुंतीबाई चषक 2020 या स्पर्धेचे
स्ट्रायकर समालोचक ज्ञानेश्वर चिकणे, त्याचबरोबर योगेश चिकणे, पुन्हा एकदा तानाजी. आता माझा डिफेन्सिव्ह फटका. क्रिकेटमध्ये हे फार महत्त्वाचं असतं मित्रो. खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान हे फार महत्त्वाचं असतं. निश्चित चेंडूला आपण सुंदर ऑन ड्राईव्ह केलं होतं. चेंडू शॉर्ट स्लिव्ड ऑनला आपण पाहिलं होतं. आउटफील्डमधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं मंगेश माळियाचं. तर पहिल्या षटकात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उमटत सुरुवात, दर्जेदार सुरुवात. धावसंख्या बिनबाद 18. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते, कारण की धावसंख्या झाली 18 धावा धाव फलकावर. भानुदास पाटील याच्या बॅट मधून आपण बघले 3 चौकार 1 षटकार. अतिशय चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात आपण पाहतोय. पॉझिटिव्ह सुरुवात या ठिकाणी गंगामाता गोंदिवली संघ नाणेफेक केल्यानंतर प्रथम फलंदाजी करतो. विष्णू भानुदास याच्या बॅटमधून अतिशय चांगले फटके आपण पाहतोय. निश्चितच गंगामाता गोंदिवली या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. अतुलजी म्हात्रे युवा सेना विभाग प्रमुख गोंदिवली, अतुलजी म्हात्रे गंगामाता गोंदिवली या संघाला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद अतुल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाजी सांभाळतो मिथून. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती संजू याला. मिथून या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप केलं. आत्मघातकी फटका आपण पाहतो. आउटफील्ड मधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण अरविंद याचा. पहिला फलंदाज गंगामाता गोंदिवली संघाचा बाद होतोय. हॅलो, दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं. मिथून पहिल्या चेंडूमध्ये ब्रेक थ्रू प्राप्त करणारा गोलंदाज आपण पाहतो. पुन्हा एकदा मिथून राईट मोडचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका फसतो की काय. अप्रतिम झेल, बॅक टू बॅक दुसरा झेल आपण पाहतो अरविंदच्या माध्यमातून. क्या बात आहे. या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 झटके देताना गोलंदाज आपण पाहतोय मिथून. एक चांगली सुरुवात गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. जरी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 18 धावा घ्या, मात्र या षटकामध्ये पूर्णपणे वापसी करताना बंद्रा मारुती काल्हेर संघ. गुड बॉलिंग, हॅट्रिक ऑन आहे गोलंदाज मिथून साठी. पाहूया हॅट्रिक कंप्लीट करेल का या स्पर्धेमधील. निश्चित आउटफील्ड मधून आपण अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण ज्याचं पाहतो अरविंद याला मात्र एक झेल घेण्याची हॅट्रिक साधण्याची संधी प्राप्त होते का बघूया. कारण की बॅक टू बॅक 2 झेल ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. अरविंद संघातील सर्वात महत्त्वाचा एक खेळाडू आहे. ऑलराऊंडर ज्याला म्हटलं जातं, अष्टपुलाचा खेळाडू आहे. पुन्हा एकदा मिथून स्ट्राईक रोटेट करतो. नितीन मिथून या ठिकाणी हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडंसं फ्लिक केलं जातं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, निश्चितच फेक अतिशय उत्तम झाली होती. मात्र तसा निशाचा कुठेतरी साधता आला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावाने गंगामाता गोंदिवली पोहोचते 20 या धावसंख्येवर. आणि निश्चित आपण दुसऱ्या षटकाचा विचार केला. मिथून याची गोलंदाजी अतिशय सुरेख, सुंदर, अप्रतिम एक लावण्याजोग अशी गोलंदाजी आपण पाहतोय.
पहिल्या षटकारामध्ये दमदार सुरुवात झाली, दुसऱ्या षटकारामध्ये आपण जर विचार केला तर कुठं धावांना थोडासा लगाम लागतोय. यानंतर वऱ्हाड देवी ताडाली नवीन 40+ या सामन्यांचं आपण आयोजन पाहणार आहोत. चेंडूला सुंदर असं फ्लिक केलं जातं, चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. मंगेश माळी आउटफील्ड मध्ये अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करतोय, मात्र जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना आणि 2 धावेने गंगामाता गोंधळी पोहोचतोय 22 या धावसंख्येवर. 22 लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड ओव्हर फॉर वेलकम. गावदी वडघर या संघाचे एक नामांकित खेळाडू सन्माननीय कमलाकरजी पाटील, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. स्ट्राइक रोटेट करतोय नितीन, नॉन स्ट्राइकसाठी धीरज. ठिकाणी मिस टाइम फटका फसतोय. आपल्या फळतोमध्ये चेंडूला उत्तमरित्या कलेक्ट केलं जातं. निश्चितच तिसऱ्या षटकात आपण जर विचार केला मित्र बंदरामध्ये काल्हेर संघाच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळणारा गोलंदाज मिथुन याला जर आपण पाहिलं तर अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. मिथुन अतिशय अप्रतिम आणि उत्कृष्ट गोलंदाजी आपण ज्याची पाहतोय. तीन फलंदाज या ठिकाणी मात्र डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडंसं पुश केलं होतं, चेंडू ऑफला जातो. एक धाव घेण्याची संधी आपल्या फळदोरी चेंडूला कलेक्ट केलं जातं. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3-23 तर बघूया येणाऱ्या 2 षटकामध्ये अजूनही गंगामाता गोंधळी संघ येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कुठपर्यंत पोहोचतोय का. ह्या उलट बंदरामध्ये काल्हेर संघ एक उत्तम गोलंदाजी करतो याचं धावतं वर्णन करतील माझे परममित्र तालुक्याकडे उत्तम आवाज व्हॉइस ऑफ भादवड संदेश पाटील. धन्यवाद मोहन दादा. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. धावफलकावर 23 धावा लागलेत. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय बंदर मारुती काल्हेर संघाने, कारण की यानंतर देखील आम्ही पुढचा सामना खेळणार आहोत तो म्हणजे न्यू 40 या संघटनेच्या माध्यमातून स्वराज्य कशेली आणि त्याचबरोबर वऱ्हाड देवी ताडाली या दोन्ही संघामध्ये ही पुढील लढत असणार आहे. दोन्ही संघ कर्णधार सज्ज राहायचं आहे. आपण न्यू 40+ माध्यमातून दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. वऱ्हाड देवी ताडाली आणि स्वराज्य कशेली या दोन्ही संघामध्ये पुढील लढत होणार आहे. सध्या तरी आपण पाहतोय मित्रांनो ओल्ड 40+ गोलंदाजीमध्ये परिवर्तन संतोष येते गोलंदाजीसाठी. उंचपुरा हा गोलंदाज, समोर स्ट्राईकवर फलंदाज धीरज खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. नो स्ट्राईकला अरविंद. गंगामाता गोंधळी आपण पाहतो डगाड मधून थोडस निराश, कारण की पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त 5 धावा. इथून आता मात्र जास्त नाहीये, 20 ते 25 धावा जमा करण्याचा प्रयत्न असेल. राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू बघितला आपण इनफिल्डच्या वरतून वाईड अप लॉंग अप क्षेत्रामध्ये चेंडू डी मध्ये उचलला जातो, तोपर्यंत 1 धाव आणि दुसरं धाव देखील कंप्लीट केलं जात आहे. रनिंग बिटवीन विकेट चांगली पाहायला मिळते. 2 धावाने धीरज आपलं खातं खोलते. संघाची धावसंख्या 3 धावनं खेळत आहे धीरज. आमच्या ऑफिशियल स्कोर राजा दिवेकर सांगत आहेत आणि धावसंख्या झाली 25 धावा. आलेल्या सर्व तमाम खेळाडूंचे व प्रमुख पाहुण्यांचे हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय कुंतीबाई चषक 2020 स्पर्धेचं 3रं वर्ष आहे.
ऑर्गनाइज कमिटी जय गावदे वडून वगैरे यांच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेस स्लोअर पाहायला मिळाला, हलकासा लेग ब्रेक देखील पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती होत्या. या प्रकारची गोलंदाजी मित्रांनो घातक गोलंदाजी असतो. फलंदाजीसाठी धोकेदार ही गोलंदाजी असते. संतोष यावेळी सालक्या हाताने फक्त ऑन साइडला टर्न केले चेंडूला. एक धाव कंप्लीट होते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट होते आणि फलंदाज धीरज आवी हा फलंदाज डगआउट मध्ये परततोय. कमॉन डीजे. जमलन बघा खेळाडू सारे, जमलन बघा खेळाडू सारे, क्रिकेटचा महोत्सव व्हायला. कोणती बाई हा चषक आयला, कोणती बाई हा चषक आयला, कोणती बाई हा चषक आयला, कोणती बाई हा चषक आयला. थँक्यू डीजे, थँक्यू. 26 धावा आणि आतापर्यंत 4 गडी बाद झालेल्या आहेत गंगामाता गोंदिवली संघाचे. नवीन फलंदाज दीपक येतोय ग्राउंड मध्ये. स्वराज्य कशेली आणि वरालदेवी ताडाली दोन्ही संघ कर्णधार आपण सज्ज राहायचंय. 4 षटक नंतर आम्ही टॉस करून घेणार आहोत. आपला वेलकम आमचे परम मित्र कवी ज्ञानेश्वर चिकणे सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. या विषय पुन्हा एकदा खेळून काढले. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? दुसरं धाव कंप्लीट. यस, 2 धावा कंप्लीट करतोय. या 2 धावाने संघाची धाव संख्या झाली आहे 28 धावा, 28 रन, लॉस ऑफ 4 विकेट, 28 रन 4 विकेट के नुकसान पर. आज मित्रांनो छत्रपती वडूनगर या संघाला देखील आपण घरच्या ग्राउंडवर ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. ज्ञानेश्वर चिकणे सरांची देखील पूर्णपणे तयारी असेल या मॅच साठी. संतोष या षटकातील पुढचे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे. समोर खेळण्यासाठी फलंदाज आपण पाहतो धीरज, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 6 धावा आलेल्या आहेत 5 चेंडू मध्ये. अरविंद या फलंदाजाने थोडस निराश केलं. संजय या फलंदाजाने देखील थोडस निराश केलं. नितीन यांनी 4 धावा काढल्या त्या आउट होण्यापूर्वी. संतोष राईट आर्म द विकेट. यावेळेस संधी मिळाली होती फलंदाजाला, आता बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून रवींद्र गुलवी आणि प्रतिमेश पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू, मात्र थोडीशी चुकी यष्टीरक्षक याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन एकला चेंडूला उचलला जातोय. शेवटच्या चेंडूवर 1 धाव मिळते. षटक कंप्लीट. 3 षटकाची समाप्ती. धाव संख्या झाली आहे यस, हा डॉट चेंडू आहे. तर धावा झाल्या धावफलकावर 28 धावा. पाणी घेऊन जायचं गंगामाता गोंदिवली संघाच्या कर्णधाराने. स्वराज्य कशेली आणि वरालदेवी ताडाली दोन्ही संघ कर्णधार. चला आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय, कारण की शेवटचा हा षटक आहे. इथून आता मात्र गंगामाता गोंदिवली संघ 15 ते 20 धावा जमा करण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजी देखील चांगली आणि मोहनदादा भोईर यांनी सांगितलं होतं की नुकतंच लेट बलवन स्वर्गीय बलवन स्मृती चषक हा विजेता संघ गंगामाता गोंदिवली संघ म्हणजे एक डिफेन्स चॅम्पियन संघ आहे. चॅम्पियन क्रिकेट खेळावं लागेल बंद्रा मारुती काल्हेर संघासमोर, कारण की बंद्रा मारुती काल्हेर संघाने अतिशय चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तानाजी या गोलंदाजाने 18 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर एक चांगला कमबॅक पाहायला मिळाला. मिथून याच्या माध्यमातून 5 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये संतोष यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली आहे. शेवटचा षटक टाकण्यासाठी राजन येतोय गोलंदाजीसाठी. शेवटचा हा षटक. चला ताडाली संघ कर्णधार आणि कशेली संघ कर्णधार.
बिग मॅच न्यू फोर्टी प्लसच्या माध्यमातून मात्र पहिलाच सामना बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. बंदर मारुती काल्हेर त्याचबरोबर गंगामाता गुंदवली, रुपेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र आल्या आल्या पहिल्या चेंडूवर स्वागत केले गोलंदाज. आपण पाहतोय राजन या गोलंदाजाचं षटकार पेश होतोय. शिर्डीला घेऊन तुझ्या रे पालुटीला आई मी येतो तुझ्या शिर्डीला घेऊन तुझ्या रे पालुटीला आई मी येतो तुझ्या शिर्डीला घेऊन. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. याच षटकाराची वाट पाहत होते गंगामाता गुंदोली संघ. धावसंख्या 34 धावा झाल्या. सर्वप्रथम वरालदेवी ताडाली संघाचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. हरीश चौधरी संघनायक आपण पाहतोय, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू हवेमध्ये दुसऱ्या आयटम मध्ये चेंडूला झेल पकडला जातो आणि फलंदाज बाद होतोय. मोठा झटका, दीपक हा फलंदाज निराश होऊन डगआउट मध्ये परततोय. संघाचं आहे वळून नवघर गावाचं आहे आयोजन गावदेव संघाचं आहे वळून नवघर गावाचं. फलंदाजाची करून दांडी गुल, फलंदाजाची करून दांडी गुल, गोलंदाज ठरतंय पॉवरफुल. थँक्यू, थँक्यू डीजे. शेलुमाता वर्ल्ड संघाचे एक जबरदस्त क्रिकेटर रुपेश पाटील यांनी देखील दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. सकाळच्या क्षेत्रामध्ये युट्यूबच्या माध्यमातून रुपेश पाटील शेलुमाता वर्ल्ड संघाचे क्रिकेटर मॅचचा आनंद घेत आहेत. दोन्ही संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, बेस्ट ऑफ लक सांगितलंय. सध्या तरी दोन्ही संघांसाठी ऑलवेज आहे, कारण की 34 धावा झाल्या धावफलकावर. अंकुश येते नवीन फलंदाज नो स्ट्राईक क्षेत्रामध्ये. स्ट्राईक वर फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होते धीरज. इथं मात्र आपण पाहतोय स्ट्रेट ड्राईव्ह घेऊन काढलाय चेंडूला, लॉंग ऑफचा क्षेत्रक्षेप पोहोचतोय. चेंडू मागे मात्र दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन विकेट चांगली पाहायला मिळतोय. धाव संख्या झाली धावफलकावर 36 धावा होत आहे. वेलकम. मी विनंती करतो किरण पाटील साहेबांना की आपण व्यासपीठावर यायचं. वरालदेवी ताडाली संघाचे सर्व आहेत. मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 14 शेवटचा हा षटक सुरू आहे. गोलंदाज राजन गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. या बिसा ऑफ स्टंपचा चेंडू आहे, सोडून दिलाय. कारण की बघतोय आपण थोडंसं इन स्विंग पाहायला मिळाला. चेंडू आतमध्ये कट झाला होता आणि सर्वेष्टिकाच्या हातामध्ये निर्धार चेंडूची समावती होते. स्वराज्य कशेली आणि वरालदेवी ताडाली दोन्ही संघ कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे, कारण की या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत आणि त्यानंतर आम्ही टॉस करून घेणार दोन्ही संघामध्ये. टॉस करण्यासाठी पूर्ण तयारी ज्ञानेश्वर चिकणे सरांची. पुन्हा एकदा आपण पाहतो या थोडासा आता मात्र बाहेर निघून जातोय चेंडू, वाईटचा इशारा येतोय. स्वराज्य कशेली प्लीज आपण थोडस घाई करायची आणि कर्णधार पाठवून द्यायचंय, कारण की ताडाली संघाचा कर्णधार इथे सज्ज आहे. राजन पुन्हा एकदा आपण पाहतोय या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ते एकदा कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट करताय. तिसरा धाव देखील घेण्याचा प्रयत्न अंकुश यांचा सुरू आहे. आता 2 धावा समाधान मात आहे. धाव संख्या 39 झाली धावफलकावर. या षटकामध्ये लगभग आतापर्यंत 12 धावा आलेल्या आहेत. आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 11 धावा आलेल्या आहेत. 11 म्हणजे एक षटकार आला तर एक चांगला टार्गेट सेट होईल. एक डॉट चेंडू 40 चा टार्गेट मिळेल तो म्हणजे बंदर मारुती काल्हेर संघाला. पाहूया या चेंडूवर काय होतंय. चौकार की षटकार की विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटच्या चेंडूला कार्पेटचे साईन खेळून काढला आहे. चेंडू मिडॉन लॉंग ऑन वर येतोय. मिसफील्ड पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. तिसरा धाव होईल का नाही, कारण की चांगला थ्रो जातोय म्हणजे 2 धावा मिळाल्या या चेंडूवर.
41 झाल्यात आणि 42 धावांचा टार्गेट बंद्या मारुती काल्हेर संघासमोर ठेवलाय. मी आपणास घेऊन जातोय टॉस बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ वडूनगर ज्ञानेश्वर चिकणे सर सज्ज होणार आहेत टॉस बॉक्स मध्ये. विनंती असेल सकाळच्या सत्रामध्ये नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या पहिल्या सामन्यामध्ये स्वराज्य कशळी आणि वरालदेवी ताडाली या दोन संघाच्या कर्णधारांना आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चला मी आवाज देतोय स्वराज्य कशेली संघाच्या कर्णधाराला की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. वेलकम महेश, एक अतिशय जबरदस्त क्रिकेटर ताडाली संघाचे क्षेत्ररक्षण लावण्यासाठी नेहमीप्रमाणे 100% देणारे गंगामाता गोंदिवली संघाचे सर्व खेळाडू शिस्तबद्ध असं संघ म्हटलं जात आहे. वेलकम योगेश चिकणे सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. सामन्याला ज्यावेळेस सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण मोहन दादा भुईर यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. हॅलो, थँक्स, धन्यवाद संदेशजी पाटील. आणि मित्र ह्याच बरोबर या ठिकाणी शुभ आगमन झाले. या स्पर्धेचे प्रणिधी, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे करता धरता आणि वन मॅन शो निलेशजी जोशी आपल्या या स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा मनापासून स्वागत. स्पर्धेतला आजचा पहिला सामना दोन संघांमधून आपण पाहतोय. गंगामाता गोंदिवली विपक्ष बंद्र्या मारुती काल्हेर. गंगामाता गोंदिवली संघ नाणेफेक खेळल्यानंतर प्रथम फलंदाजी करतो. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात झाली, मात्र भणदाच बाद झाल्यानंतर कुठेतरी धावांना ब्रेक लागतोय. 4 षटकांची धावसंख्या होती. 41 धावा करून 42 धावांचं कव्हाण ठेवतोय गंगामाता गोंदिवली संघ बंद्र्या मारुती काल्हेर या संघापुढे. चला पुढील दोन संघांना मी आमंत्रित करतोय. वरालदेवी ताडाली संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. विपक्ष संघाला विनंती असेल स्वराज्य कशेळी आपण आपली रिपोर्टिंग करायची आहे. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र मानेश्री निलेश परशुराम जोशी भादवड यांच्याकडून प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक त्याच्या माध्यमातून आहे या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर कैलासवासी किरण सावलाराम पाटील यांच्या स्मरणार्थ मानेश्री महेश सर पाटील यांच्याकडून मालिकावीर या स्पर्धेमध्ये आहे. त्याचबरोबर प्रिन्स मूवीज प्रोप्रायटर रवींद्र गुलवी आणि कुमार प्रथमेश पाटील यांच्याकडून प्रत्येक सामन्यात सामनावीर म्हणून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते बंदरामध्ये काल्हेर संघाची दया आणि मंगेश. बिजाचं लक्ष 42 धावांचं पहिली सलामी जोडी मैदानात आपण पाहतोय बंदरामध्ये काल्हेर संघाची. गंगामाता गोंदिवली संघाला ऑल द बेस्ट केलं जातं. सचिन आणि केतन, खास करून गंगामाता गोंदिवली संघासाठी सचिन आणि केतन म्हात्रे यांच्याकडे ऑल द बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर जय हनुमान सारंगाव या संघाचे नामांकित खेळाडू आमचे परम मित्र आहेत. तालुका उत्तम खेळाडू
बजरंग पाटील यांच्याकडनं दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलं जातं, त्याचबरोबर या इव्हेंटला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद बजरंग. जैनुबान सारंगाव या संघाचे अष्टपैलूचे खेळाडू आहेत. तर पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय. सलामी गोलंदाज भानुदास, वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. राईट मोरचा मार करतो, स्ट्राईक रोटेट करण्याची संधी फलंदाज दया भंडारी याला. विजयाचं लक्ष 42 धावांचं, 10.50 सरासरी. आणि पहिला चेंडू लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू आपण पाहतो. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क नाही, मात्र पंचांकडनं वाईट करार. एक अवांतर धावेने संघाचं श्री गणेश होतोय. धावसंख्या होती बिनबाद 1. पुन्हा एक भानुदास, या ठिकाणी मात्र चेंडू बिगड घेण्याचा प्रयत्न, मात्र लाईन पासून विभक्त, चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता फलंदाज. आणि निश्चितच क्रिकेटमधून जी आवश्यक गोष्ट आपण पाहतोय, फटका मारण्यासाठी तुमचं सर्वात महत्त्वाचे फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू मिळवून लॉंगॉनला येतो. आउट मिळवून चांगलं शतरक्षण, दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न, मात्र प्रयत्न सफल होतो. 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावणे बंदरामध्ये कल्लेर संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 3. विजयाचं लक्ष मित्र आपण पाहतो 42 धावांचं. भानुदास, चेंडूला पुल केलं जातं. चेंडू शॉर्ट सेली मिडॉनला येतो. आउटफिल्ड मधून आपण पाहतो अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण नाना पाटील याचं, मात्र एक धाव रोखू शकत नाही. एकदम संघात धावसंख्या होती बिनबाद 4. 5 आहे. सो सॉरी, धावसंख्या 5 समक्ष असावं, धावसंख्या ती 5. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगासचे प्रतिषटका मित्र आपण विचार केला 10.50 ची सरासरी आहे. विजयासाठी आवश्यक आस्किंग रेंज जी आवश्यक धावसंख्या आहे प्रति षटकामागे 10.50 ची. अतिशय चांगला चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. या ठिकाणी फलंदाज थोडासा स्टेप आउट होतोय. फटका उत्तम, मात्र निश्चितच या ठिकाणी झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. संघातील सर्वात महत्वाचा क्षेत्ररक्षक नाना कुठेतरी थोडीशी चूक करतोय. मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय अतिशय सुरेख सुंदर स्पर्धा आहे बघा. अगदी त्या फलंदाजाला काय झालं, थोडंसं प्रॉब्लेम झाला असेल तर आपण लगेच इंजॉईड झाला असेल तर प्लीज आपण मैदानाच्या बाहेर लगेच यायचं आहे. मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय स्वर्गीय कुंतीबाई चषक 2020 तालुका क्रिकेटमध्ये सर्वात बिग इव्हेंट आहे. मोठं चषक आपण ज्यांच्या नावानं पाहतोय स्वर्गीय कुंतीबाई जोशी यांचे सुपुत्र निलेश जोशी यांच्या माध्यमातून एक सुरेख सुंदर स्पर्धेचं अतिशय देखणं चिकणं अप्रतिम उत्कृष्ट लावण्याचं स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. तालुका क्रिकेटमधून सर्वात बिग इव्हेंट, मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण या मैदानामध्ये पाहतोय. या इव्हेंटला आणि विशेष करून गंगामाता गोंदवली संघामधून प्रदीप तुझ्यासाठी ऑल दी बेस्ट केलं जातं. सुजाता स्पोर्ट्स पिंपला या संघाचे सर्वा निश्चितच प्रति वर्षामध्ये आपण ज्यांच्या माध्यमातून एक क्रिकेटचं मोठं बिग इव्हेंट पाहतोय, रणजी स्पर्धेचं आयोजन पाहतोय. सुजाता स्पोर्ट्स या संघाचे सर्व आहेत आणि एक अष्टपैलू असा खेळाडू आहे पिंपलासचा श्याम घरत. या स्पर्धेला गंगामाता गोंदवलीला
आणि त्याचबरोबर गंगामाता गोंधळी संघामधून प्रदीप याच्यासाठी त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद श्याम घरत. स्वराज्य कशेळी भरत देवळीकर ह्या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. निश्चितच ज्यांच्या माध्यमातून आपण देवळीकर चषकाचं अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन पाहतो, रजनी स्पर्धेचं आयोजन पाहतोय. त्या स्पर्धेचे प्रणेते त्याचबरोबर अनिलजी देवळीकर आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. स्वराज्य कशेळी आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्वराज्य कशेळी मिस टाइम फटका पसतो अप्रतिम झेल. आपण डीप थर्ड मॅनला पाहिलं होतं. क्षेत्ररक्षक धीरज कुठल्या प्रकारची चूक करत नाही, अचूकच चेंडूला कलेक्ट करतो आणि पहिला फलंदाज पहिला होतोय बांद्र्यामूर्ती कालेर संघाचा दया भंडारी. पारितोषिक लाखा लाखाचं आहे निलेश भाऊच्या मानाचं. पारितोषिक लाखा लाखाचं आहे निलेश भाऊच्या मानाचं. गोलंदाज करतो बॉलिंग फुल, गोलंदाज करतो बॉलिंग फुल, फलंदाज उडवतो षटकार. वेलकम मित्र. आपण जी क्रीडा नगरी पाहतोय त्या क्रीडा नगरीचे मालक आणि विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघातील एक नामांकित खेळाडू आमचे परममित्र माजी सरपंच ग्रामपंचायत वडूनगर आणि ज्यांच्या सौभाग्यवती पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आहेत त्यांचे यजमान सन्माननीय राजेश धाकल्या पाटील यांसाठी शुभ आगमन झालेले. वेलकम वेलकम वेलकम. चला प्लीज थोडंसं वेळेच्या संदर्भात दोन्ही संघ थोडंसं सहकार्य करा. पंचाने विनंतीशील आपण. धीरज या ठिकाणी चेंडूला ऑन द ऑफचा फटका, अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू सुंदरसं स्पंज केलं होतं. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बॅकवर्ड जातो. चेंडू सुंदरसं स्पंज केलं होतं आणि एका टप्प्याने आपण पाहिलं होतं आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या एक धावेने पुढे सकते ती 8. विनायक याच्या बॅट मधून अतिशय चांगला फटका आपण पाहिला. एकच धाव मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या होती ती 9. धीरज अतिशय सुंदर चेंडू आपण ब्लॉक होलमधला चेंडू पाहतो. तिथे स्वरूपात फक्त चेंडूला ऑनसाइडला खेळलं जातं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी बांद्रामध्ये कालेर संघाची धावसंख्या होती ती 11. 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज भानुदास पाटील याच्या माध्यमातून. त्यानंतर धीरज देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्ह, अतिशय चांगला फटका. चेंडू कव्हर क्षेत्राकडे जातोय. आउटफील्ड मधून थोडंसं मिसफील केलं जातं.
शॉट एक्स्ट्रा कव्हरला जाणारा चेंडू आउटफील्ड मध्ये थोडासा मिसफील केला जातो. दोन्ही फलंदाज दक्ष आहेत आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 13. धावा बनवायचे असेल तर एक षटकार आता मात्र येणं खूप गरजेचं आहे, कारण की या षटकाचे 4 चेंडू टाकून दिल्यात फक्त 6 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. त्या दोन्ही चेंडूंवर एक प्रयत्न करावा लागेल षटकारासाठी. तर पुढच्या 2 षटकामध्ये खूप मोठं आव्हान असेल, तो म्हणजे बंदर मारुती काल्हेर संघासमोर. 42 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय या बंदर मारुती काल्हेर संघाला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गंगामाता गोंदिवली संघाकडून. डिफेन्स चॅम्पियन संघ यावर्षी पहिला चषक पटकवलाय गंगामाता गोंदिवली संघाने. धीरज अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला चेंडू. चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क भेटलेला, बॅट निश्चित चेंडू घेता आला नव्हता. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. गंगामाता गोंदिवली संघाच्या माध्यमातून आपण दुसऱ्या षटकाला गोलंदाज पाहतोय धीरज म्हात्रे. एक चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. गोलंदाज सज्ज होतो, मारुसा पंचांकडे गाडी घेतो, राईट आर्म राऊंडचा मारा करतोय. पंचांना क्रॉस करून राईट आर्म राऊंडचा मारा करतो. या ठिकाणी मात्र निश्चितच अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला, ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू. कुठल्या प्रकारचा पंचांचा इशारा नाही येत. मला निश्चित वाटलं कुठल्या प्रकारची ऍक्शन नसावी त्या फलंदाजाची. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. तर पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येने फक्त आणि फक्त 13 आणि येणाऱ्या 12 चेंडूमधून बघूया अजूनही विजयासाठी किती धावांची आवश्यकता आहे. गुणलेखक 29 धावांची आवश्यकता आहे. जर प्रतिष्ठा आपण विचार केला 14.50 ची सरासरी आहे आणि निश्चित या ठिकाणी जर वापसी करायची बंदरामध्ये काल्हेर संघाला एक मोठ्या पटक्यांची गरज आहे. चौकार षटकांची आवश्यकता आहे आणि बघूया येणाऱ्या 12 चेंडूमधून कशा प्रकारचा खेळ होतोय. चौफेर फटक्याबेला प्रारंभ होतोय की अचूक नियंत्रण टप्प्याची गोलंदाजी याचं धावतं वर्णन करतील माझे परममित्र आणि निश्चित या स्पर्धेमध्ये ज्यांनी सुरेख सुंदर असा रंग भरला O2 योगेश चिकणे. सोबतच कॉमेंट्री बॉक्स मध्ये योगेश चिकणे, चिकणे ब्रदर्स, ज्ञानेश्वर चिकण्यांचे बंधू सोबतच आहेत. वेलकम कॉमेंट्री बॉक्स मध्ये योगेश चिकणे. अजूनही 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. ज्या प्रकारे आता फलंदाजी करावी लागेल, काय वाटतं बंदर मारुती काल्हेर संघ या धावा कंप्लीट करेल का 12 चेंडू मध्ये? तर बघूया, क्रिकेट आहे. काल आपण बघितलं एक संघाकडे झुकलेला सामना अचानक कशी कलाटणी घेतो ते बघितलं. इथे सुद्धा तसंच काही चित्र दिसू शकतं. अरविंद गोलंदाजी मार्गावर पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातो, भानुदास त्याच्यावर झेपावतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अगदी सहज पूर्ण. कारण की रनिंग बिटिंग विकेट चांगली पाहायला मिळाली. जिथे 1 धाव होतं तिथे 2 धावा कंप्लीट करतोय. थोडस लेट थ्रो भानुदास पाटील यांचं पोहोचलं होतं, याचं कारण 2 धावा कंप्लीट होत्या. बरोबर आहे संदेश पाटील, कारण ज्या फलंदाजाने चेंडू खेळला होता त्या एंडला जर चेंडू फेकला असता कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. पुन्हा एकदा अरविंद मंगेश साठिया, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट होता आणि स्वतः गोलंदाज झेल घेण्याचा प्रयत्न. हा ना करता करता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. संदेश पाटील भाऊ, काय रणनीती असावी? फलंदाजाने त्यांना रोखलेल्या दुसऱ्या धावेसाठी कदाचित स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा मनसुबा असावा. मी एकच सांगेल की इथे रनआउट करण्याची संधी होती फलंदाजाला. जर मेन एंडला चेंडू थ्रो केला असता तर हा विकेट मिळाला असता. मग हा 40+ क्रिकेट है, इसमें सब कुछ दिखता है. विनायक तो अरविंद, पुन्हा एकदा मिस टाइम शॉट होतोय. स्वतः गोलंदाज पुन्हा आता चेंडू पर्यंत जात आहे. आता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. माहित आहे विनायक याला की दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आपल्याला धोका होऊ शकतं.
तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे उपस्थित मान्यवर आणि खेळाडू वर्गाचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वर्गीय कुंतीबाई जोशी चषक 2020 मध्ये जय गावदेव वडनगर संघाकडून आयोजकांकडून आणि आमच्या समालोचन कक्षाकडून आपले हार्दिक हार्दिक स्वागत. थोडस संघ अडचणीमध्ये आलाय योगेश चिकणे, कारण की पहिल्या 3 चेंडूवर फक्त 4 धावा मिळाल्यात. आता फलंदाजांना हिट आउट या गेट आउट मोठे फटके खेळण्याची गरज आहे. अरविंद शॉर्ट फाईन लेग सीमारेषेने खेळून खेळलेला चेंडू एकच धाव. स्ट्राईक मात्र रोटेट होते. कदाचित स्ट्राईक रोटेट झालेली आहे याचा फायदा संघाला बसू शकतो. ज्या प्रयत्नात फलंदाज होता विनायक ती संधी चालून आलेली आहे. अजूनही या षटकातील जेमतेम 2 चेंडू शेष असावे आणि धावा हव्या आहेत त्या 24. 8 चेंडू 24 धावा समीकरण जर बघितलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या म्हणजे बंदरमारुती काल्ले या संघाच्या दृष्टीने थोड्या खडतर आहे प्रवास. मात्र हा प्रवास सोपा करावा लागेल. पुन्हा एकदा पुढे सरसावं स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र धावचीची नक्कीच संधी आहे आणि माघारे परतावं लागेल विनायक याला. तर तारीफ करावी लागेल गोलंदाजाची. दबाव होता अरविंद यांच्यावर. धावा वाचवणे गरजेचं होतं. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवणं गरजेचं होतं. स्वराज्य कसे संघाचा कर्णधार, चला आपण टॉस करण्यासाठी यायचंय. त्यामुळे वराल देवी ताडाली संघाचा कर्णधार. आपण दोन्ही संघ कर्णधार टॉस करण्यासाठी यायचंय लगेच. तर कारण की जवळजवळ सामना समाप्तीवर आला आहे. तर मी शेवटचा कॉल देतोय आपणास. आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचंय. आता जो फलंदाज आले राजन याच्याकडे सुद्धा चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता अनेक सामन्यात त्यानं फलंदाजी करताना बघितलेली आहे. आणि आल्या आल्या चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषेकडे ढकलून दिलेले आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल तेथे. दीपक यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या झालेले आहेत. राजा दिवेकर आम्हाला सांगतायत की 20. आता मात्र 6 चेंडू आणि अशक्यप्राय अशा 22 धावांची गरज आहे. मात्र अशक्य असं क्रिकेटमध्ये काही नाही. काल मित्रांनो एक सामना आपण बघितला शेवटच्या सत्रात की 8 चेंडू आणि 6 धावांची गरज होती. तर मित्रांनो चायपांचा इथे समय वेळ आलेला आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. तर आमच्या गावातील दिलखुलास व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व शरद कृष्णा पाटील ज्यांना आम्ही आप्पा अशा नावाने लाडाने हाक मारतो, प्रेमाने हाक मारतो, त्यांच्याच मालकीच्या जय मल्हार हॉटेलमधून आम्हाला मैत्रीचा चहा, प्रेमाचा चहा, सर्वात बेस्ट असा चहा इथे उपलब्ध झालेला आहे. खूप खूप धन्यवाद शरद कृष्ण पाटील आप्पा. हॅलो. आणि इथे मात्र जोरदार अपील केला होता. कदाचित चेंडू शरीरावर आत दिलेला आहे. एक लेग बाईटच्या रूपाने एक अवांतर धाव झालेली आहे. आणि आता मात्र 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता.
संदेश पाटील भाऊ, काय म्हणू शकाल, कोणत्या संघाची स्थिती सध्या मजबूत आहे आणि कसं काय घडू शकतं? मी एकच सांगेल, सध्या तरी गंगामाता गोंदिवली संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. तरी येणारे अजूनही 5 चेंडू आहेत आणि विजयासाठी आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 21 धावांची गरज आहे. दीपक, आता मात्र मोठा पटकाचा प्रयत्न, चेंडू हवेत, भानुदास स्वतः त्याच्या खाली आणि भानुदास चूक करणार नाही. सुस्वागतम बजरंग सुकऱ्या पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आता मात्र प्रत्येक चेंडूवर षटकार अथवा चौकार तुम्हाला मारणं गरजेचं आहे. तर या सामन्यात तुम्हाला आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर, कारण आमचे गुणलेखक राजा दिवेकर सांगतायत 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. अरविंद, दोन मातब्बर संघ, मोठे संघ, बलाढ्य संघ, मात्र गंगामाता गोंदिवली संघाने आपली हुकूमत या सामन्यामध्ये दाखवून दिलेले आहे. आता मात्र शॉर्ट ऑफ पुल केले, चेंडूला एका टप्प्याने चेंडू सीमारेषे बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. अजूनही आव्हान जिवंत आहे, काही घडू शकते मित्रांनो. 3 चेंडू आणि तुम्हाला 3 षटकार पेश करावे लागतील, कारण कंपल्सरी चेसिंग आहे. 17 धावांची आवश्यकता आहे आणि यासाठी आम्ही म्हणतोय की 3 चेंडू 3 षटकार आणि ती कामगिरी करावी लागेल. राजन याला दैदिप्यमान कामगिरी करावी लागेल. हिरो ठरायचं असेल तर स्वतःच्या अंगामध्ये कार्लस बॅथवेट घुसवावं लागेल. त्यांनी बेंच स्टॉकला लगातार 4 षटकार मारले होते. इथे मात्र पंच आमच्याकडे वळताय, थोडासा फलंदाजाला फायदा मिळतोय. आता मात्र 3 चेंडू 16 धावांची गरज, 2 षटकार 1 चौकार जरी मारताय तरी आपला तारू किनाऱ्यापर्यंत जाऊ शकतो. चेसिंग कंपल्सरी आहे, वारंवार आम्ही पुकारत आलेलो आहोत आणि आपण ही इतके दिवस सामने पाहत आहेत. त्या बाबतीत आम्हाला सहकार्य करा पंच, आपण त्यांना ताकीद देत चला. आता दीपक याला सुद्धा थोडासा विचार करायला लावलेला आहे. आता मात्र सुरेख चेंडू, सफल फलंदाज. मात्र दीपक याची तारीफ करावी लागेल. जसा फलंदाज क्रॉस झाला, आपल्या चेंडूचा वेग वाढवला आणि पूर्णपणे त्या फलंदाजाला चेंडूपासून दूर ठेवलं. आता कुठल्याही प्रकारे इथे संधी ठेवत नाही गोलंदाज. मात्र राजन स्वतःचा हात खोलण्याचा प्रयत्न करतोय, शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतोय. पूर्णपणे आपल्या खिशात टाकलेला सामना गंगामाता गोंदिवली संघाने एक बलाढ्य संघ वाटचाल या सामन्यात रोखलेले. या स्पर्धेत अतिशय तरार गोलंदाजी दीपक याच्याकडून. शेवटचा चेंडू ही अतिशय सुरेख आणि याचबरोबर गंगामाता गोंदिवली हा संघ 15 धावांनी विजय ठरतो. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तर या सामन्यात नक्कीच सर्वांचं लक्ष ज्याच्याकडे असते, क्षेत्ररक्षण करताना असो, गोलंदाजी करताना असो, फलंदाजी करताना असो, असा 1 मॅन क्रिकेटर भानुदास. भानुदा, आपण यायचंय, आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचंय. ज्ञानेश्वर चिकने आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय.
कारण की ते मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. वन मॅन आर्मी भानुदास पाटील इज अ मॅन ऑफ द मॅच. त्याच्या बॅट मधून पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी 18 धावांची खेळी पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असताना एक विकेट देखील त्यांनी प्राप्त केला. वन मॅन आर्मी मॅन ऑफ द मॅच, ज्याने नेहमी गुंदोली गावाचं क्रिकेट उज्ज्वल केला, डेव्हलप केला, तो असा खेळाडू भानुदास पाटील आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय.